नमस्कार मित्रांनो, आपले सर्वांचे स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये। आपण आता गावी आलेलो आहोत। तर तुम्ही बघू शकता ही आपली मागे जी एवढी पण आहे ही आपली गावची शेती आहे, थेट डोंगरापर्यंत। शेती करणं खूप अवघड आहे। आज हे जे तुम्हाला शेतामध्ये छोटे दगड दिसत आहेत आणि मोठे दगड सुद्धा, हे आपल्याला याच्या पोवळ्या बनवायच्या आहे, पोवळी रचायची आहे। तर त्यासाठी काम करीत काम केल्याशिवाय मजा नाही। आणि वरती आमची आई पाणी देऊन येते आणि हे बघा आमचे वडील नाही दगड बार, तुम्ही दगड बार। पप्पा हातात मोजे घालून काम करतात। काय चाललंय? काय चाललंय? हातात याडाशी का माग पळाले पाहिजेत। आता पाऊस होता, मोकर घालून दिला असेल डोंगराला। नाही मोकरच राहते म्हणा, तसं नाही ते काय होती मध्ये पाय तिकडे इकडे आपलं गाव आहे चिंचेवाडी, हे खालील वस्ती आहे। दगड उचलायचे कामं चालू झाले। मम्मी निवांत तिकडे बसली झाडाखाली फोनवर गप्पा करत। बघा चालली दगड उचलायचे कामं। उचलला गड्या तात्याने दगड, हाय दिला फेकून, परत दुसरा। मोठ्या टाकून बारका टाकतो, तुम्ही मोठ्याला टाका, आम्ही टाकतो बारकाली। मित्रांनो लिंबाच्या झाडाखाली बसलो जेवणासाठी। या जेवायला, आणि वातावरण एकदम थंड आहे। सकाळपासून पाऊस होता पण आता पाऊस उघडलाय। मनू तात्या बसलेत, आजीनाथ तात्या बसलेत तिकडे। नाही अजून नाही, ते आता व्हिडिओ बनवायची मग टाकायची। हे बघा पप्पा नाक पुसताना। कुठली भाजी काय आणली आज? आंबाडा भाजी आणि भाकरी, सांबर शेवग्याची। तुम्ही काय आणले? हा म्हणू तात्या, तुम्ही काय आणले? खिचडी उपवास। तुम्ही काय आणले पप्पा? शेवग्याची शेंग। हो पाटापाटा सोडायचं, पटकन खायचं। काय तू आणले? शिदुरी भाजी, दही भाकर। मी माझं पोरगं आहे ना, आईने काय सांगितलं का आम्हाला सुट्टी, पाऊस आला। तात्या सुट्टी ना सुट्टी। तात्याने घेतली तंबाखू। पाऊस झाला त्यामुळे खाली आलो, आता बसलो। हे बघा किती छान वातावरण निर्माण झालेलं आहे। पाऊस आल्यामुळं थांबलो, काम बंद। खाली हा सभा मंडप आहे, इथे थांबलो। आता डोक्यावर दगड घेऊन आता चालले टाकायला। हे शेतकऱ्याचे हात असते तसे। हात दाखव तुमचे, बाबा काम केलेले हात, मेहनत लागते। चाललो सकाळी 10 ते आत्ता टाइम झालेला आहे 5:30 वाजेपर्यंत शेतामध्ये काम केले। काम सुट्टी झालेली, आता सगळे आलेत। आता हे सर्व सामान घ्यायचे। हे बघा पप्पा पार घेऊन आलेत। पप्पा पार नाही, ते लाकडे। तर मित्रांनो, आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। आणि असंच प्रेम आमच्यावर राहू द्या आपले। तर उद्या भेटूयात नवीन ब्लॉगमध्ये।